या संदर्भात बातचीत करतायत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर। शैलेंद्रजी, काय सांगाल सध्या या स्थितीचा भारतीय नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो? गेल्या काही दिवसांपासून आखातामधली परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे। इराणला पूर्णपणे घेरण्याचा, लष्करीदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न हा अमेरिकेकडनं चालू होता। पर्शियन गल्फमध्ये म्हणजे इराणच्या शेजारच्या समुद्रामध्ये अमेरिकेने मिलिटरी नॅव्हल वॉरशिप ज्या आहेत त्या देखील त्या तैनात केलेल्या होत्या। कोणत्या क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकेल अशा प्रकारचं वातावरण होतं। दरम्यानच्या काळामध्ये ज्या डिप्लोमॅटिक टॉक्स होत्या, म्हणजे राजनैतिक पातळीवरच्या चर्चा या देखील चालू होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने 2 मुद्द्यांवरती चर्चा होत होती। त्यातला पहिला मुद्दा जो होता तो प्रामुख्याने इराणने युरेनियमची एनरिचमेंट जी करण्याचा आरोप होता इराणवरती, तो त्यांनी कमी केला पाहिजे। आणि दुसरं, इराणकडचे जे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, क्षेपणास्त्र आहेत, ते पूर्णपणे नष्ट केले पाहिजे।